अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात गुरुवारी मुंबईच्या आझाद मैदानात भीम आर्मी महाराष्ट्रच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक महादेव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज बस डेपो ते मंत्रालय असा भव्य लॉंग मार्च काढण्यात येणार होता। मात्र पोलीस प्रशासनाने मोर्चाला पुढे जाण्याची परवानगी नाकारत मोठ्या संख्येने भीम आर्मीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले। आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की त्यांना मंत्रालयाकडे जाण्यापासून रोखून थेट आझाद मैदानात आणण्यात आले आणि नंतर सोडून देण्यात आले। मात्र यानंतरही आंदोलनकर्त्यांचा विरोध शमला नाही। त्यांनी आझाद मैदानातच राज्य सरकार आणि प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। भीम आर्मी महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे यांनी सांगितले की महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर समितीचा अहवाल हा अनुसूचित जातींच्या घटनात्मक अधिकारांवर थेट आघात आहे। अनुसूचित जातींना अ, ब, क आणि ड अशा गटांमध्ये विभागण्याची प्रक्रिया ही संविधानाच्या मूलभूत तत्वांशी, सामाजिक न्यायाशी आणि समानतेच्या संकल्पनेशी विसंगत असल्याचा आरोप त्यांनी केला। आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की महाराष्ट्रात भारतीय राज्यघटनेच्या कलम 341 अंतर्गत अधिसूचित असलेल्या 59 अनुसूचित जातींपैकी बहुतांश समाज घटकांना समितीच्या प्रक्रियेत योग्य प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही। तसेच समितीचा अहवाल, अभ्यास पद्धती, आकडेवारी आणि शिफारशी आजपर्यंत सार्वजनिक करण्यात आलेल्या नसल्याने संपूर्ण प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। भीम आर्मीने आरोप केला की शासनाने व्यापक जनसुनावणी, पारदर्शक प्रक्रिया आणि सर्व संबंधित घटकांचा अभिप्राय न घेता उपवर्गीकरणाच्या दिशेने पावले उचलली आहेत, जे नैसर्गिक न्यायाच्या तत्वांचे उल्लंघन आहे। आंदोलनादरम्यान निदर्शकांनी शासनाकडे मागणी केली की न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर समितीचा संपूर्ण अहवाल तात्काळ सार्वजनिक करण्यात यावा, अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्यात यावी, तसेच राज्यातील सर्व 59 अनुसूचित जाती, सामाजिक संघटना, कायदेतज्ञ आणि राज्यघटना तज्ज्ञ यांच्याशी व्यापक सल्लामसलत प्रक्रिया राबविण्यात यावी। भीम आर्मीच्या नेत्यांनी सांगितले की अनुसूचित जाती हा संविधानाने मान्यता दिलेला एकसंध घटनात्मक वर्ग आहे। त्याचे वेगवेगळ्या गटांमध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न सामाजिक ऐक्य आणि बंधुतेसाठी गंभीर धोका निर्माण करू शकतो, असे त्यांनी म्हटले। आंदोलनकर्त्यांनी असा आरोपही केला की शासन सर्वोच्च न्यायालयाच्या विविध महत्त्वपूर्ण निर्णयांच्या भावनेची अवहेलना करत आहे आणि अद्ययावत जातनिहाय आकडेवारी तसेच स्वतंत्र घटनात्मक परीक्षणाशिवाय इतकी महत्त्वाची प्रक्रिया पुढे नेली जात आहे। आझाद मैदानात झालेल्या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत अनुसूचित जातींच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करण्याची मागणी केली। शासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास राज्यभर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला। भीम आर्मी महाराष्ट्राच्या नेतृत्वाने स्पष्ट केले की ही केवळ आरक्षणाची लढाई नसून संविधान, सामाजिक न्याय, समानता आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या घटनात्मक मूल्यांच्या संरक्षणाची लढाई आहे। ही लढाई शेवटच्या श्वासापर्यंत सुरू राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। लक्ष्मीकांत पोपळे, ब्युरो रिपोर्ट, VMW न्यूज, मुंबई।